भरदार अशी मोठी तलवार होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता हिंस्र प्राण्याची देखील हत्या करू नये. माझ्या दुसऱ्या हातात टिपरू होतं. मी वाघावर चाल करणार नव्हतो, पण मला पाहून वाघ समोर आला. मी तलवार नाही चालवली, मी हातातलं टिपरू घेतलं आणि त्याला असं नडगीवर मारलं तर तो जखमी झाला. तसा तो चवताळून आला. मी दुसरा टिपरू घेतलं, मागच्या पायाच्या नगडीला मारलं. तो वाघ माझ्याकडे आला, मला जखमी केलं, पण चारही पायांना जखमा झाल्यामुळे तो हालचाल करू शकत नव्हता. आणि मग त्या वाघाला मी काय सांगू, तो वाघ असा तडपडत होता, ते मला बघवत नव्हतं. त्या वाघाला मी असा उचलला, असा खांद्यावर घेतला आणि असा गावात चालत आलो. पेड गावात सगळे माझ्याकडे बघायला लागले आणि मी वाघाला चेहरे बंद केलं हे पुण्यामध्ये पेशव्यांना कळालं. पेशव्यांनी मला बोलून घेतलं आणि शनिवार वाड्यावर माझा सत्कार केला. आणि ह्या पर्वतीच्या बाजूला शिकारखाना होता, सारसबाग, त्या शिकारखान्याचं प्रमुख मला पेशव्यांनी केलं. मग मी जो वाघ पकडला होता तो वाघ तिथं टाकला आणि पेशव्यांनी मला पुण्यात गंजपेठेत जनाई माळ्याच्या बाजूला प्रशस्त जागा दिली. मी पुरंदर मध्ये माझी सगळी जी काही हत्यारं होती, बंदूक, तलवार, दानपट्टा, वाघनख, टिपरू, सगळं हे मी शिकवत होतो. माझे वडील शिकवत होते. महाराजांच्या काळापासून ही विद्या आमच्याकडे होती. सगळे शस्त्र घेतले आणि पुण्याच्या गंजपेठेत जानाईच्या मळ्याच्या तिथं आम्ही राहिलो. तिथं मी विहीर देखील खणली. मग काय, मी पेशव्यांकडे कामाला. आणि मग माझे वडील शिकारखान्याचं प्रमुख, पेशव्यांनी मला पण कामाला ठेवलं. कुठं? रामोशी गेटच्या तिथं. पण पेशवाईमध्ये अत्यंत अमानुषपणे